सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त सरकारच्या जमा व खर्चाचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची व्याख्या. राजकोषीय धोरण राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगारात आवश्यक परिणाम घडविण्यासाठी व अनावश्यक परिणाम दूर करण्यासाठी शासकीय जमा व खर्चासंबंधित शासकीय धोरणाला राजकोषीय धोरण असं म्हणतात. राजकोषीय धोरणाची साधनं: कर व करेत्तर स्त्रोत, सार्वजनिक खर्च, वित्तीय प्रशासन, सार्वजनिक कर्ज. राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे: स्रोतांचे उपलब्धीकरण, स्रोतांची वाटणी, आर्थिक वाढीस चालना देणे, उत्पन्न आणि संपत्तीमधील तफावत दूर करणे, रोजगार निर्मिती करणे, किमतीचे नियमन करणे, सामाजिक व आर्थिक विकास साधणे, समाजात वस्तूंचं योग्य वाटप, उत्पन्नाचे न्याय वितरण व अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्रस्थापित करणे. या कार्यासाठी बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत सार्वजनिक वित्ताची भूमिका अत्यावश्यक आहे. प्रोफेसर R.A. मसग्रेव यांनी सार्वजनिक वस्तूंचं वर्गीकरण सार्वजनिक वस्तू, शाळा, दवाखाना व गुणात्मक वस्तूंमध्ये पतदिवे, रस्ते असे केले आहे. अर्थसंकल्प. भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860ला जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. अर्थव्यवस्थेत स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी षण्मुख शेट्टी यांनी सादर केला होता. भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प 26 फेब्रुवारी 1950ला जॉन मथाई यांनी सादर केला होता. निवडणुकीनंतरचा स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 23 मे 1952ला C.D. देशमुख यांनी सादर केला होता. राजकोषात पुढील वर्षी जमा होऊ शकणारी रक्कम आणि खर्च होऊ शकणारी रक्कम यांचे अंदाजपत्रक म्हणजेच बजेट होय. अर्थसंकल्प हा संसदेत 1 फेब्रुवारी 2017 पासून सकाळी 11 वाजता मांडला जातो. पूर्वी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी मांडला जायचा. आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा चालू वर्षातील आकडेवारीचा लेखाजोखा असतो. तो अर्थसंकल्प मांडण्याच्या पूर्वसंध्येला 31 जानेवारीला संसदेत मांडला जातो. अर्थसंकल्पाचे प्रमुख रूपे: पारंपरिक अर्थसंकल्प, खर्चाधारित अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करताना किती खर्च करायचा आहे या प्रश्नाचं उत्तर मिळत असतं. पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये खर्चाची तरतूद करताना मागील वर्षातील खर्चाच्या आकड्यांचा विचार केला जातो. खर्चाचे प्रमाण निर्धारित करण्याला प्राधान्य दिलं जातं. शून्याधारित अर्थसंकल्प. जनक पीटर ए पिहर या अर्थसंकल्पात तरतुदी करताना का खर्च करायचा या प्रश्नाचं उत्तर मिळतं. प्रत्येक जमा व खर्चाचा नव्याने विचार करावा लागतो. खर्च व लाभाचे विश्लेषण करून त्यास प्राधान्य दिलं जातं. शून्याधारित अर्थसंकल्पाचा वापर करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे 1987-88. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प. खर्च करून काय साध्य करायचे या प्रश्नाचं उत्तर मिळतं. लक्ष्य निर्धारित करून खर्चाची आकडेवारी ठरवली जाते. भारतात सर्वप्रथम प्रयत्न 2005-06 पी. चिदंबरम यांच्याद्वारे केला गेला होता. अर्थसंकल्पाचे प्रकार. समतोल अर्थसंकल्प. पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्न व अंदाजित खर्च या दोन्ही सारखेच मांडलेले असतात, तो समतोल. शिल्कीचा आधिक्याचा अर्थसंकल्प. पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्न अंदाजित खर्चापेक्षा जास्त मांडलेलं असतं. तुटीचा अर्थसंकल्प. पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त मांडलेला असतो. सार्वजनिक निधी याचे 2 प्रकार पडतात: संचित निधी आणि सार्वजनिक लोकलेखे. संचित निधी कलम 266 उपकलम 1. संसदेच्या मान्यतेशिवाय निधीतून पैसे काढता येत नाही. संचित निधीतून खर्च करण्याची परवानगी विनियोजन विधेयक 114 मांडून गेली जाते. संचित निधीची उभारणी: कर महसूल, करेत्तर महसूल, कर्जप्राप्ती, कर्ज परतफेड, शासकीय उद्योगांचा नफा, अग्रिमे, संचित निधीतील प्रभारित खर्च. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा सभापती, उपसभापती, राज्यसभा उपसभापती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महालेखा परीक्षक यांचे पगार, भत्ते व पेन्शन, उच्च न्यायालयांचे फक्त पेन्शन.
संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पगार भत्ते व पेन्शन्स याच्यामध्ये येतात. सार्वजनिक लोकलेखे 266 सब क्लॉज 2. सार्वजनिक लोकलेख्यांमधील पैशाच्या विनियोजनासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. सार्वजनिक लोकलेख्यात खालील जमांचा समावेश होतो: राष्ट्रीय अल्पबचत निधी, भविष्य निर्वाह निधी, पोस्ट विमा, जीवन वार्षिक निधी, सव्याज निधीसाठी, निर्व्याज निधीसाठी, ठेवी आणि अग्रिमांसाठी. आकस्मिक निधी कॉन्टिजेन्सी फंड कलम 267 मध्ये पूर, सुनामी, भूकंप अशा आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींना, केंद्रीय आणि राज्यपालांना राज्याच्या आकस्मिक निधीतून त्वरित खर्च करता येतो. या खात्यातून पैसे काढण्यासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते, परंतु खर्च केल्यास खर्चाची रक्कम भारताच्या संचित निधीतून आकस्मिक निधीत टाकली जाते. आकस्मिक निधी 30,000 कोटी. 21-22 पासून केंद्रीय आकस्मिक निधी कायदा 1950. धन विधेयक व्याख्या 110 कलम. सरकारच्या आर्थिक व्यवहार संबंधित विधेयक म्हणजेच धन विधेयक. कर आकारणे, कर रद्द करणे, कर माफ करणे, कराचं नियमन करणे, कर वाढवणे हे त्यात येत नाही. आकारणे, रद्द करणे, माफ करणे, नियमन करणे हे येतं. वाढवणे हे याच्यामध्ये येणार नाही. भारत सरकारने कर्ज घेणे, हमी देणे याबाबत नियमन केलंय. संचित निधी, आकस्मिक निधी, सार्वजनिक लोकलेखे सांभाळण्याबाबत केलंय. संचित निधीतील प्रभारित खर्च घोषित करण्यासंबंधी केलंय. केंद्र व राज्याच्या लेखांचं लेखापरीक्षण केलं गेलेलं आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची रचना: महसुली अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प. महसुली जमा यामध्ये प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, केंद्रीय अधिभार, राज्य व इतर देशांकडून मिळालेले कर्जावरील व्याज, सार्वजनिक उद्योगांमधील लाभांश व नफा, रिझर्व्ह बँक व सार्वजनिक बँकांमधून मिळणारा लाभांश, राजकोषीय सेवांमधून मिळणारं उत्पन्न, प्रशासन, पोलीस, संरक्षण सेवांमधून मिळणारं उत्पन्न, वित्तीय सेवांमधून मिळणारं उत्पन्न, दंड, परकीय संस्थांनी भारत सरकारला दिलेली अनुदानं या सर्व गोष्टी येतात. भांडवली अर्थसंकल्प भांडवली जमेमध्ये राज्यांनी किंवा परकीय देशांनी केंद्र सरकारला केलेली कर्ज परतफेड, शासकीय उद्योगांमधून केलेली निर्गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न, शासकीय लिलावातून मिळणारे उत्पन्न, सार्वजनिक लोकलेख्यांमधील उचल, अंतर्गत कर्ज व परकीय कर्ज येतात. महसुली खर्चामध्ये काय येतं तर पगार, पेन्शन, घेतलेल्या कर्जावरील व्याज, अनुदान, योजना, नागरी खर्च, संरक्षण खात्याच्या आस्थापनावरील प्रशासकीय खर्च, व्याज देयता हे महसुली खर्चामध्ये येईल. भांडवली खर्चामध्ये काय येतं? पायाभूत सेवा उभारणे, गुंतवणूक, कर्ज देणे, युद्धसामग्रीवरील खर्च येतो. अर्थसंकल्पीय दृष्ट्या महत्त्वाच्या व्याख्या: तुटीची संकल्पना. अर्थसंकल्पीय तूट, अर्थसंकल्पीय खर्च, अर्थसंकल्पीय जमा. महसुली तूट, महसुली खर्च वजा महसुली जमा. भांडवली तूट, अर्थसंकल्पीय तूट म्हणजेच अर्थसंकल्पीय खर्च वजा अर्थसंकल्पीय जमा. महसुली तूट म्हणजेच महसुली खर्च वजा महसुली जमा. भांडवली तूट म्हणजेच भांडवली खर्च वजा भांडवली जमा. अर्थसंकल्पीय तूट म्हणजेच महसुली तूट अधिक भांडवली तूटपण. राजकोषीय तूट म्हणजेच अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी द्यावी लागणारी कर्ज. प्राथमिक तूट म्हणजेच राजकोषीय तूट वजा घेतलेल्या कर्जावरील व्याज. परिणामी महसुली तूट म्हणजेच महसुली तूट वजा अनुदान. या संबंधित आपण सर्व गोष्टी बघितल्यात. याबद्दलच्या अजून काही गोष्टी आहेत जसं अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, याला आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. धन्यवाद.